काय आपल्याला असं होतं की वारंवार पोट दुखतं, पोटात गॅस होतात, पोट फुगतं किंवा पुन्हा पुन्हा लॅट्रिनला जावं लागतं. तर याचं उत्तर हो असेल तर हे फक्त गॅस प्रॉब्लेम नाही, हे IBS होऊ शकतं. याचा अर्थ असा की ते इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे. या इरिटेबल बॉवेल सिंड्रोममध्ये आतडी जी आहेत ही खूप संवेदनशील होतात. थोडा ताण आला, थोडं काहीतरी चुकीचं खाल्लं गेलं, काही भीती वाटली तर पोट जे आहे ते एकदम रिॲक्ट करतं. कधीकधी संडासला लागत नाही, कधीकधी जास्त संडासला लागते, कधी आलटून पालटून जास्त कमी होत राहते. पेशंटला वाटते की मला पोटाची बिमारी आहे, पण असली ॲक्च्युली जो आहे तो प्रॉब्लेम स्ट्रेस आणि अँझायटीचा आहे आणि त्याच्यामुळे पोटाचा प्रॉब्लेम येतो. तो दिसतं पोटावर पण असतं मस्तकात. याचा उपचार फक्त औषध नाही आहे, मनाला शांत ठेवणं आवश्यक आहे. योग, ध्यान, संमोहन उपचार, पॉझिटिव्ह रुटीन, वेळच्या वेळी खाणं, पाणी भरपूर पिणं, तणाव कमी करणं आवश्यक आहे. यात लक्षणं कोणते कोणते होतात? एक तर पोटाला खूप फुगारा येतो, एकदम डिस्कम्फर्ट होतो, भूक लागत नाही, खाल्लं तर पचत नाही, ढेकरा येतात, ॲसिडिटी होते, वारंवार एक तर संडासला जावं लागतं किंवा नाही संडास होतच नाही, घशाशी येतं अन्न, कधीकधी पोटामध्ये असा मुरडा येतो, पोटामध्ये अंगार होते, असं तोंडामध्ये पाणी आलं तर करपट ढेकरा यायला लागतात. कारण उगीच ढेकरा येतात ते ॲसिडिटीमुळे होतं आणि एकतर ॲसिडिटी होते किंवा आतमध्ये इन्फ्लेमेशन होतं, सूज येते आतड्यांना. ते सगळी लक्षणं इरिटेबल बॉवेल सिंड्रोमची आहेत. सगळ्या तपासण्या करतात लोक, माझ्याकडे आणून फाईल फेकतात टेबलावरती, हे पाहे 10 फाईली, 10 डॉक्टरांकडे गेलो, सगळे डॉक्टर झाले पोटांचे, डोक्याचे, शरीराचे, हार्टचे, सोनोग्राफी केली, सगळ्या तपासण्या झाल्या, फोटो काढले, रक्त तपासलं, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. आजार तर आहेच. लोखंडा तू मुद्दामून करतो, तुला काही झालं नाही, तुला कामावर जायचं नाही आहे म्हणून तू असं करून आला, पण खरा त्रास त्या पेशंटला होत असतो. आणि तो त्रास जो आहे तो ॲक्च्युली इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचा आहे. फक्त काही पोट नाही दुखत आहे, हा सिंड्रोम आहे, हा आजार आहे. त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे खूप लॅट्रिनला लागणं, हा एक प्रकार आहे. लॅट्रिनला न जाणं, बंदच होणं, 2-2-3-3 दिवस लॅट्रिनला जाणं, कॉन्स्टिपेशन होणं, हा दुसरा प्रकार आहे. किंवा कधी जास्त कधी कमी, आलटून पालटून असं होत राहतं. आता याचं मुख्य कारण असं म्हटलं जातं, केमिकली जर पाहायचं तर सायंटिफिकली, किंवा सेरोटॉनिन लेवल्स कमी होतात. सेरोटॉनिन हे जे फील गुड हॉर्मोन आहे पोटात जास्त तयार होतं आणि त्याचं सिक्रेशन कमी होतं आणि त्यामुळे हा आजार उद्भवतो असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आम्ही ज्या गोळ्या देतो त्या सेरोटॉनिन वाढण्याच्या गोळ्या देतो, SSRI, अँटी डिप्रेसंटच्या गोळ्या देतो, पोटाची जी आतडी आहेत त्या आतडींची मूवमेंट नॉर्मल होण्याकरता गोळ्या देतो, जास्त असेल तर कमी मूवमेंट, कमी असेल तर जास्त मूवमेंट करण्याकरता गोळ्या देतो, लॅट्रिन साफ होण्याकरता गोळ्या देतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिप्नोथेरपी, मन शांत करणं, एक चांगली जीवनशैली की ज्यामध्ये ताण नाही आहे, अँझायटी नाही आहे, रेग्युलर 7 ते 8 तास झोप, 40 मिनटं ते 60 मिनटं व्यायाम, बॅलन्स डाएट, खूप तेलकट नाही, तुपकट नाही, फ्राईड नाही, असं एकदम संतुलित आणि खूप तिखट पण नाही, असा आहार घेतला तर फार चांगलं होतं. आणि पाणी कमीत कमी 3 ते 3.5 लिटर पाणी रोज प्यायला पाहिजे की जेणेकरून हायड्रेशन जर असेल तर आजार कमी होतो. तर आजार हा 100मध्ये 2 ते 3 लोकांना आहे. काही देशांमध्ये जास्त लोकांना आढळला आहे, 100मध्ये 5 ते 6 लोकांना आढळला आहे, काही देशांमध्ये 8 ते 10 लोकांना आढळलेला आहे आणि खूप प्रमाण आहे याचं. बऱ्याच लोकांना डिप्रेशनच्या गोळ्या दिल्या की चांगलं वाटतं आणि बऱ्याच लोकांना फक्त मेडिटेशन, हिप्नोथेरपी केलं की चांगलं वाटतं. पण यांना हलक्यात घेऊ नका किंवा चालतंच आहे, मुद्दामून करतो आहे, हा आजार आहे. कारण की याच्यामध्ये होतं काय मग की जेवण नाही, पचत नाही, तर वजन कमी होतं, लोक बारके असतात. मग त्यामुळे काय होतं की संडास लागेल म्हणून लोक बाहेर जात नाहीत. सकाळी 3दा 4दा संडासला जातील, मग त्यांचं पोट साफ झालं की नंतर मग ते 12 आणि 1 वाजता बाहेर पडतील. त्याचा इफेक्ट कामावरती होतो, काम करू शकत नाहीत. कामावर गेले की भीती वाटते यांना की पुन्हा लॅट्रिन लागेल का, पोट फुगेल का, कारण का पोटाला फुगा राहिला आणि खूप डिस्कम्फर्ट झालं की काम नाही करू शकत माणूस. ते सगळ्यावर त्याचा इम्पॅक्ट होतो आणि म्हणून याला हलक्यात न घेता याचा उपचार करणं आवश्यक आहे. कारण का जर उपचार नाही केला, पाणी कमी प्यायलं, अन्न पचन नाही केलं तर व्हिटॅमिन डिफिशियन्सी होते, त्याचे पुन्हा आणखीन कॉम्प्लिकेशन आहेत. तर IBSला केव्हा हलक्यात न घेता त्याचा उपचार करा.
हा सायकोसोमॅटिक आजार आहे. सायको म्हणजे मानसिक, सोमॅटिक म्हणजे बॉडीचा. आपल्याला माहीत नसेल की इतक्या लोकांना आजार आहे का. खूप लोकांना आहे. म्हणून जितके परिचित आपले आहेत त्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, हा सेव्ह करा. तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल डॉक्टरांना दाखवा, त्यांच्याकडनं औषधं लिहून घ्या आणि आपला आजार दूर करा. व्हिडिओ आवडला तर जरूर लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.